नमस्कार मंडळी. तर आज आम्ही चाललो आहे दिव्याला, आमच्या दादाच्या लग्नाला. तर आम्ही वसईवरून मेमो गाडी पकडली आहे दिव्यासाठी स्पेशल, आणि आता आम्ही ऑलमोस्ट दिव्याला पोहोचत आहोत. तर आपल्याला आता दिवा स्टेशनला उतरून दिवा ईस्टला जायचं आहे. तर तुम्ही आता बघू शकता आम्ही आता पोहोचलेलो आहोत आमच्या हॉलवरती, आणि हा एक छोटासा हॉल आहे. तर आता आम्ही एंट्री करणार आहोत आणि तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आमच्या दादाचं लग्न. तर आता आपण एंट्री केली आहे हॉलमध्ये, आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. असे खूप सारे सेल्फी पॉईंट्स आहेत जिथे तुम्ही मस्त मस्त फोटो काढू शकतात. आणि एंट्री करताच आपल्याला सगळ्यात प्रथम दिसत आहे आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती. तर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जस्ट आता लग्नाची सुरुवात होत आहे, त्यामुळे नाश्ताची तयारी चालू आहे. इथे बरीच आपली पाहुणी मंडळी नाश्ता करत आहेत, आणि असे मस्त मस्त मोठे मोठे काउंटर लावलेले आहेत. थोड्याच वेळात इथे जेवणाची सुद्धा तयारी चालू होईल. आणि तुम्ही बघू शकता आपली सगळी मंडळी जी आहे ती नाश्ता करून आता पुढे जाणार आहेत लग्न कार्यासाठी. आज आपण सर्व येथे एक मंगलमय सोहळा साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा सोहळा आहे दोन जीवांच्या मिलनाचा, दोन कुटुंबांच्या एकत्र येण्याचा आणि एक नवीन प्रवासाच्या सुरुवातीचा. आजच्या शुभ दिवशी आपले प्रिय वधूवर यांचे शुभविवाह संपन्न होत आहे. या मंगल प्रसंगी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत रुखवात ही परंपरा जपली गेली आहे. पूर्वी वधू आपल्या माहेरून सासरी जाताना तिथे तिच्या हाताने बनवलेल्या वस्तू, घरगुती उपयोगाच्या वस्तू आणि तिच्या कौशल्याचे प्रदर्शन म्हणून काही कालाकुसर घेऊन जात असे. हे केवळ उपयुक्त वस्तू नव्हे, तर माहेरच्या आठवणींनी भरलेली एक अमूल्य भेट आहे. तर मंडळी, आता सर्वात मंगलमय क्षण जवळ आला आहे. वधूवरांच्या भेटीचा अंतर्भात उचलण्यापूर्वी मंगलाष्टका म्हटली जाते, आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना वरमाला सदा मंगलम
तू कशासाठी उभा आहे? जेवायला उभा आहे. लाईन दाखव, लाईन दाखव, लाईन दाखव. खाऊ दे. तर छान असं टेस्टी जेवणानंतर आता आपण थोडंसं आईस्क्रीम खात आहोत आणि आईस्क्रीमसुद्धा खूप छान टेस्टी आहे. आणि इथेच आमचा व्हिडिओ संपत आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.